लक्ष द्यावं अशी आमची आज मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही हायकोर्टात आलेलो आहोत. साधारण काय आहेत आपल्याकडे पुरावे कशा पद्धतीने? बघा, आमच्याकडे बरेचसे पुरावे आहेत. एक तर आरोनी केलेला तिथला तो घोळ की आम्ही एका केसमध्ये आम्ही ऑलरेडी नियम असा सांगतो की स्क्रुटनी सुरू व्हायच्या अर्धा तास आधी तुम्हाला ते जे जमलेले फॉर्म आहेत ते बाहेर डिस्प्ले करायचे असतात. ते फॉर्म चेक करून उमेदवार त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतो. पण त्या बाईने तो फॉर्म लावलाच नाही. तो फॉर्म लावला 3:30 वाजता. 3:30 वाजता तो फॉर्म लावला. तर त्यात जेव्हा तो फॉर्म लावला त्यावेळेला लोकांनी चेक केल्यावर त्यात अनेक ठिकाणी निरंकाचा जो कॉलम असतो तो भरलाच गेला नव्हता आणि तो भरला नसेल तर ती जागा बाद होते, तो अर्ज बाद होतो. मग आम्ही तिथे गोंधळ घातला. गोंधळ घातल्यावर त्या महिलेने सांगितलं नाही ऑलरेडी माझ्याकडे तो आलेला आहे पण मी लावायला विसरले. म्हणजे ऑलरेडी त्या महिलेनी जे 10:30 वाजता फॉर्म लावायला पाहिजे होते ते 3:30 वाजता लावले. 3:30 वाजता लावलेल्या फॉर्ममध्ये देखील मी ते लावायला विसरलो असं तिचं मत होतं. आणि बाकीचे इतर जे अपक्ष उमेदवार होते त्यांच्या बाबतीतले पटापट निर्णय घेतले जात होते, परंतु सत्ताधारी पक्षाच्या बाबतीतले निर्णय हे तिथे घेतले जात नव्हते. त्यांना मदत केली जात होती आणि अशाच प्रकारे सरकारी यंत्रणेचा उपयोग करून त्या लोकांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बाजूला ही जाबर फॅमिली आहे. यांच्या बाबतीत तर तिथला जो स्टाफ आहे तो सांगतोय की मॅडम मी तुमच्या टेबलवर त्यांचा ॲफिडेव्हिट ठेवलेला आहे 11च्या आधी, तरीसुद्धा मॅडमने मला माझ्या हातात दिला नाही म्हणून या माणसाचा अर्ज बाद केला. आज ते देखील त्यांची एक वेगळी केस करतायत. मला आता येताना ते भेटले. सो असे अनेक गोष्टी या 64 ठिकाणी घडलेल्या आहेत. प्रचंड पैशाचा वापर केला गेला. आमचे एक उमेदवार आहेत राजेश्री नाईक म्हणून, त्यांना 5 कोटी रुपये देण्यात आले होते की 5 कोटी रुपये देतो, तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज मागे घ्या. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या निवडणुका कलंकित करणाऱ्या गोष्टी आहेत आणि याच्यावर जर आज आम्ही आवाज उठवला नाही तर या बाबतीत महाराष्ट्र बदनाम होईल. आणि म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे की न्यायव्यवस्था ह्या 64 जागेच्या बाबतीतला निकाल हा जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राखून ठेवी. राज ठाकरेंनी काल या संदर्भात प्रश्न विचारला. त्यावेळी उद्धव ठाकरे देखील असं म्हटले की कोर्टावरती काय, आमच्या कोर्टावरती देखील विश्वास नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी. बघा, शेवटी प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो. तर आमचा आता शेवटचा जो मार्ग आहे तो कोर्ट आहे. न्याय द्यायचं की नाही हा कोर्टाचा निर्णय आहे, परंतु न्याय मागायला आम्ही गेलोच नाही असं व्हायला नको म्हणून आज आम्ही कोर्टाच्या पायरीवर जवळ आलेलो. विरोधक सातत्यानं आरोप करत आहेत. आधी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, आता बिनविरोधवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अशा संदर्भात अरे, बिनविरोध निवडणुका जर तुम्ही घ्यायचंच ठरवलं असाल तर मग ही प्रक्रिया कशाला राबवता ना. घटनेमध्ये आम्हाला प्रत्येक माणसाला मतदान करायचा अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारानुसार तिथे तो नगरसेवक निवडू शकतो, त्यांना हवाय तो नगरसेवक निवडू शकतो, आमदार निवडू शकतो. पण ही प्रक्रिया जर पार पडणार नसेल, ती प्रक्रिया जर तुम्ही कोलॅप्स करणार असाल तर मग काय अर्थ आहे ना. सो त्याच्या बाबतीत न्याय मागायला आज आम्ही इथे आलेलो आणि अपेक्षित एक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.